बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली आणि 4 आठवड्यामध्ये नोटिफिकेशन काढा आणि 4 महिन्यांमध्ये किंवा 4 महिन्यांच्या आतमध्येच निवडणुका घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत। या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राज्याचे प्रमुख नेते आणि पुणे शहराचे माजी महापौर अंकुशअण्णा काकडे आहेत। अण्णा, खरं तर सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण आदेश सरकारला देऊन टाकलेले आहेत की 4 महिन्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या। काय सांगाल, पहिली प्रतिक्रिया? गेली 2, 2.5, 3 वर्ष उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात प्रलंबित केस होती। आज सर्वोच्च न्यायालयाने त्या संदर्भामध्ये एक धाडसी आणि चांगला निर्णय दिला आहे। सर्वप्रथम मी सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून स्वागत करतो। आपण सर्वांना माहिती असेल की 2022 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महाराष्ट्रामध्ये प्रलंबित आहेत। पण त्यापूर्वी 2020 साली नवी मुंबई, औरंगाबाद आणि मला वाटतं आणखी एक मालेगाव कदाचित असेल, या महानगरपालिकांच्या निवडणुका 2020 पासून झालेल्या नाहीत। त्या निवडणुकांच्या बाबतीत तर तिथल्या याद्या तयार झालेल्या होत्या, याद्या तयार झाल्या, त्याच्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार, पण दुर्दैवाने त्यावेळेला करोनाची लाट आली आणि त्यामुळे त्या निवडणुका पुढे गेल्यानंतर मग 2022 सालीसुद्धा या निवडणुकाच्या संदर्भामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकारने काही निर्णय घेतले होते। त्या निर्णय भारतीय जनता पक्षाला मान्य नव्हते। त्यानंतर राज्यामध्ये मोठी उलथापालथ झाली आणि महायुतीचं सरकार त्या ठिकाणी राज्यावरती आलं। त्यांनी महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय हे रद्दबातल ठरवले आणि त्याच्यावरती मग दोन्ही पक्षांकडून काही जणांनी उच्च न्यायालयामध्ये, काही जणांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली। त्याचप्रमाणे प्रभागांची रचना महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळेला 3चे प्रभाग करावेत अशा प्रकारचा निर्णय झाला, परंतु सरकार बदलल्यानंतर महायुती सरकारने त्या 3च्या ऐवजी 4चे प्रभाग करावेत अशा प्रकारचा निर्णय घेतला। पुणे महानगरपालिका असेल किंवा इतर काही महानगरपालिकांमध्ये काही भाग वगळले गेले। पुण्यामध्ये देखील पुण्यातला फुरसंगी वगैरे हा भाग वगळून त्या ठिकाणी नगरपालिका केली गेली आणि मग सगळंच हे वातावरण निवडणुकीच्या बाबतीतलं संभ्रमामध्ये पडलं। OBCचा मुद्दा देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये आला। क्रिमी लेअर किंवा जातीन्याय जनगणना करावी अशा प्रकारचे मुद्दे देखील न्यायालयासमोर आले आणि त्यामुळे या निवडणुका पुढं गेल्या आणि जवळपास काही ठिकाणी 5 वर्ष आणि काही ठिकाणी 3 वर्ष या निवडणुका लोकप्रतिनिधींच्या वंचित ठेवून त्या ठिकाणी प्रशासनाचं राज्य आहे। आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे, आम्हाला आनंद आहे। 4 महिन्यामध्ये निवडणुका घ्या, 1 महिन्यामध्ये नोटिफिकेशन जाहीर करा। आता राज्य सरकार किती जलद गतीने हे काम पूर्ण करते याकडे आमचं लक्ष आहे। पण मध्यंतरी ज्या वेळेला लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेलासुद्धा निवडणुका होतील किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये निर्णय लागेल अशी परिस्थिती होती, परंतु ह्या महायुती सरकारने त्यांना अनुकूल वातावरण नाही म्हणून जाणून बुजून सर्वोच्च न्यायालयामध्ये तारीख पे तारीख मागण्याचा प्रयत्न केला। कधी काही कागदपत्र आम्ही दाखल करणार आहोत म्हणून तारीख मागितली। काही वेळेला राज्याचे ॲडव्होकेट जनरल हे देखील त्या ठिकाणी उपस्थित राहिले नाहीत। काही वेळेला त्यांना करोना झालं आहे असं सांगितलं आणि विरोधी पक्षाची सगळी मागणी होती तुम्हाला ज्या पद्धतीने घ्यायचं आहे त्या पद्धतीने निवडणुका घ्या। खरं म्हटलं तर मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये फक्त वार्डांची संख्या 5 का 6 आणि कमी का जास्त झाली होती। महाविकास आघाडीने 4 का 5 संख्यांनी वाढवली होती आणि त्या मुद्द्यावरती भारतीय जनता पक्ष न्यायालयामध्ये गेला आणि त्यामुळे ती निवडणूक आजपर्यंत लांबली। इतर ठिकाणी देखील काही ना काहीतरी OBCचे कारण काही सांगून लांबवलेले आहेत। आजही मला एका भारतीय जनता पक्षाच्या अतिशय आतल्या गोट्यातल्या नेत्यांनी सांगितलं की आजही मुंबई महानगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये येईल
अशी परिस्थिती नाही. तिथे भारतीय जनता पक्षाला प्रतिकूल परिस्थिती असल्यामुळे ते निवडणुका घेतील की नाही अशी शंका आहे. पण मग तसं झालं तर सर्वोच्च न्यायालयाचा तो अवमान ठरेल आणि पाहूया आता आपण किती दिवसामध्ये घेतात. नाहीतर पुन्हा मे महिना झाल्यानंतर पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाळ्याचे दिवस झाल्यानंतर पुन्हा श्रावण भाद्रपदामध्ये सणासुदीचे दिवस आहेत. अशी जर का राज्य सरकारच्या मनामध्ये नसेल तर अशी काही ना काही कारणं सांगून त्या निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतील. पण आम्ही सगळे विरोधी पक्ष या निर्णयाचं स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जेव्हा केव्हा निवडणुका येईल त्यावेळेला पूर्ण ताकदीनिशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही उमेदवार उभे करू. प्रभाग रचना आणि हा सगळा विषय घेऊन आपण देखील पक्ष म्हणून न्यायालयामध्ये गेलो होतो. सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण दाद देखील मागितली होती. आता या सगळ्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल जो आहे तो दिल्याचं नाही. आता जो काही आज आपण वाहिन्यांवरतीच ठळक मुद्दे या निकालाच्या संदर्भामध्ये पाहिलेत. प्रत्यक्षामध्ये निकालाची परत राज्य सरकारकडे किंवा आमच्याकडे ज्यावेळेला येईल त्यावेळेला त्याच्यामध्ये जे काही म्हणले आहे ते. पण आता आमची तर मनस्थिती अशी आहे की आता आम्ही या सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्या निर्णयाप्रमाणे निवडणुका घ्याव्यात, त्याला आम्ही तयार आहोत. तिथे कुठेही आम्ही पुन्हा आता न्यायालयामध्ये जायचं आणि त्याचं स्पष्टीकरण मागायचं वगैरे अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही काही करणार नाही. आज अजून एक निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने दिलं की 2022 पूर्वी ज्या स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती यांच्या मुदती संपलेल्या आहेत तिथे 2022 पर्यंतचे ओबीसी आरक्षण होतं. त्यानुसारच निवडणुका जी आहेत ती घेतली जावी. ठीक आहे ना. आता सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल, कारण त्यांनी न्यायालयाने असंही सांगितलं की त्याच्या संदर्भातला जो काही वाद आहे तो न्यायालयामध्ये चालूच राहील. न्यायालय त्याच्या बाबतीमध्ये योग्य वेळ येईल त्यावेळेला तो निर्णय देईल. पण तो आता जे काय निकष किंवा जे काय आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत ते राज्य सरकारला आणि सर्व पक्षांना मान्य करावे लागतील. आणि माझी सर्वच विरोधी पक्ष, सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला विनंती राहील की आता या निकालाच्या बाबतीमध्ये आणखी कोणी न्यायालयामध्ये जाऊ नये, जेणेकरून गेली 5 वर्ष, काही ठिकाणी 3 वर्ष लोकप्रतिनिधींच्या हातामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची सत्ता नाही आणि त्यामुळे प्रशासनाचं राज्य आहे आणि प्रशासनाचं राज्य हे महायुतीचं सरकार पडद्याआड राहून त्या ठिकाणी त्यांना जे काही इप्सित काम करायचे ते इप्सित कामं करून घेतात. पुणे महानगरपालिकेचं पाहिलं असेल की इतका भ्रष्टाचार झालेला आहे की त्याला काही मर्यादाच राहिलेली नाही आणि विकासाची कामं देखील अनेक ठिकाणी ठप्प होऊन पडलेली आहेत. निधी काही ठिकाणी खर्च केला जात नाही आणि काही ठिकाणी या सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी कामं न करता 100% बिलं त्या ठिकाणी उचललेली आहेत. त्याच्यावरती जर का काही कुठं आपल्याला अंकुश लावायचा असेल तर या निवडणुका झाल्या पाहिजेत आणि त्यालाच मग त्या ठिकाणी चाप बसेल. निश्चितच जर आपण पाहिलं तर आज सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्या अनुषंगाने आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पुणे शहराचे माजी महापौर अंकुश अण्णा काकडेंशी चर्चा केली. अण्णांनी ते या निकालाच्या अनुषंगाने आता कुणीही न्यायालयामध्ये जाऊ नये, जे न्यायालयाने निर्णय दिलेला आहे त्यानुसार निवडणुका पार पडाव्यात अशीच अपेक्षा सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडूनही व्यक्त केल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन अमित भागवतसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.